प्रेक्षकांनो, आज बापूसाहेबांना कळलंय पिंकी जिवंत आहे कशी आणि कुठे गेली. फक्त तिचा चेहरा बदलला हे नाही कळलंय, पण आता सुरुवातीला आपण बघतोय यांची कोंबडी अजून उखाण्यावरच आहे. सुशीलाबाई म्हणताय घे नाव घे उखाण्यातून. तेव्हा पिंकी नाचायला लागते आणि म्हणते नवरात्रीच्या दिवशी गरबा खेळताना झाली आमची भेट. टिंबटिंबराव आता चित्रामध्येच बोलते बघ आईसाहेब हाय का पुन्हा टिंबटिंबराव म्हटली ही. सुशीलाबाई म्हणतात नाव नाव घे तुझ्या नवऱ्याचं. आता ही पिंकी सहज मागे वळते आणि छबीकडे बघते, तर छबी सुद्धा नाचत असते तिच्यासारखी. छबी ॲक्टिंग खूप सुंदर करते आणि गोड दिसते हा प्रेक्षकांनो. आता पिंकी छबीच्या साडीकडे बघते आणि तिला विचित्र आणि वेगळंच नाव आठवतं, जांबवंतराव जांभळे. आणि युवराज तिच्याकडे बघतच राहतो. तर आता पिंकी म्हणते हां जांबवंतराव जांभळे. जांबवंतराव जांभळे यांचं नाव घेते, मी आहे त्यांची बायको आणि ते माझे सेठ. चित्रा म्हणते हे असं कुठे नाव असतं का जांबवंतराव जांभळे म्हणे. तेव्हा सत्यदादा तिला म्हणतो अगं असेल चित्रे असेल जाऊ दे आपल्याला काय करायचं. तेव्हा चित्रा म्हणते जाऊ दे मला तरी काय करायचं. मग सुशीलाबाई म्हणतात काय जांबवंतराव जांभळे काय. आता अचानक या चित्राचं लक्ष तिच्या मंगळसूत्राकडे जातं. मग हा थोडा सस्पेन्स क्रिएट केला त्यांनी. चित्रा लगेच म्हणते अवाई साहेब हे बघा हिचं मंगळसूत्र एकदम पिंकीसारखंच आहे. आता सगळ्याच जणांना आश्चर्य वाटायला लागतं की अरे बापरे हिचं मंगळसूत्र पिंकीसारखं. सगळेच जण हिच्याकडे बघायला लागतात. युवराज सुद्धा बघतोय. आता ह्या सुशीलाबाई हातात घेऊन बघतात आणि म्हणतात काय गये एक घाटवाडीच्या पोरीसारखं मंगळसूत्र तुझ्याकडे कुठून आलं बोल बोल. तेव्हा आता ही थोडा विचार करते आणि म्हणते अहो आता मला काय माहिती तुमची पिंकी का चिंकी तिचं मंगळसूत्र असं आहे. अशा डिझाईनचे भरपूर मंगळसूत्र असतात. डॉल्बीला जरा शंका आली आहे तिच्यावर आणि ती म्हणते की माझ्या नवऱ्याने दिलं आहे हे जांबवंतराव जांभळेने दिलं आहे मंगळसूत्र आणून. तेव्हा या माईसाहेब म्हणतात अगं सुशीले तू पण नसता किस पाडते बघ बघ. अगं एकाच डिझाईनचे भरपूर असतात मंगळसूत्र. अरे युवराज आपण नाही का साताऱ्याहून केलं होतं मंगळसूत्र. यांनी त्याच्यावर छापा बघायचा असतं बाय द वे असतो ना ज्वेलरचा छापा. पण एनिवे युवराज आता तिथून वैतागून निघून जातो आणि पिंकी जरा सुसासा टाकते की वाचली ती आणि मग विचार करते धनी मला तुमच्यासाठीच हे खोटं बोलावं लागलं बघा. म्हणजे ते नाव घेते ना ती जांबवंतराव जांभळे, त्यासाठी ती स्वतःचीच माफी मागते आणि युवराजची सुद्धा मनातल्या मनात. पण आता इकडे बापूसाहेब त्यांच्या ऑफिसमध्ये येतात तेव्हा धनंजयचा कॉल येतो. ते खूप खुश होतात. त्यांना वाटतं धनंजयने चांगली बातमी आणली आहे म्हणजे पिंकी गेल्याची. तेव्हा ते म्हणतात काय म्हणता मग जावाई बापू केलं का मग परफेक्ट कार्यक्रम. नाही तुम्ही आमचे सेनापती शोभता बरं का. धनंजय तिकडून काहीतरी बोलायचा प्रयत्न करत असतो पण बापूसाहेब त्याला बोलूच देत नाही. मग तो म्हणतो हे बघा बापूसाहेब मला बोलू द्या खूप महत्त्वाची बातमी आहे. तेव्हा बापूसाहेब म्हणतात आम्हाला माहिती आहे तुम्ही कामगिरी फत्ते करून आले असतात. धनंजय म्हणतो हे बघा बापूसाहेब तुम्ही तातडीने इथे निघून या मला खूप महत्त्वाचं बोलायचं आहे तुमच्याशी. फोनवर नाही बोलता येणार मी तुम्हाला लोकेशन पाठवतो तुम्ही ताबडतोब निघा. आणि बापूसाहेबांना जरा टेन्शनच आलंय. ते ठीक आहे म्हणतात आणि फोन ठेवून देतात. इकडे सुशीलाबाई युवराजच्या खोलीत येतात आणि त्याला ओरडतात काय रे युवराज अरे ही पोरगी अमेरिकेहून आली तिथे राहत असून सुद्धा तिने आपलं सगळं रीतीभाती पाळून तुला बरं वाटावं म्हणून तिने उपवास केला आणि तू काय करतोय. तू साधं तिच्याशी बोलत पण नाहीये हे तुला वागणं शोभतं. तिने तुझ्यासाठी उपवास ठेवला पूजा केली म्हणून तुला बरं वाटतंय ना आज. तेव्हा युवराज चिडतो आणि म्हणतो हे बघा आईसाहेब आमच्यासाठी कोणी उपवास ठेवला असेल आणि काही केलं असेल ना तर ते आमच्या कारभारणीनेच केलं असेल. सुशीलाबाई म्हणतात असा विचार करू नको रे युवराज अरे लग्न कर मितालीशी. युवराज आणखीन चिडतो आणि म्हणतो तुम्हाला आम्ही सांगितलं ना आम्ही लग्न करणार नाही आहोत मग पुन्हा पुन्हा आम्हाला तुम्ही तेच का बोलायला लावतायत का तुमच्या आणि ह्यांच्या अपेक्षा वाढवून ठेवताय तुम्ही. आता मितालीला या गोष्टीचा जरा रागच येतो कारण युवराज जरा स्पष्टच बोलतोय इथे. तेवढ्यात तिथे पिहू जाते आणि युवराज असं बोलल्यानंतर तिला खूप छान वाटतं. ती मनात विचार करते खरंच धनी तुम्ही किती प्रेम करता माझ्यावर. असं वाटतं ना की आत्ताच तुम्हाला नमस्कार करावा आणि तुमचा आशीर्वाद घ्यावा. हे हरितालिके माते महादेवा मला ना माझ्या धनीला नमस्कार करता यायला पाहिजे. आणि आता काहीतरी विचार करते ती आणि तिथून निघून जाते. पण आता युवराज मात्र खूप ओरडतो सुशीलाबाईंवर आणि म्हणतो हे बघा तुम्हाला मी आधी पण सांगितलं आणि आता पण सांगतोय आम्ही लग्न करणार नाही आहोत यांच्याशी. उगाच ह्यांच्या अपेक्षा वाढवू नका. आम्ही आताच काय 7 जन्म फक्त आणि फक्त आमच्या कारभारणीचेच आहोत. मिताली आता मोठ्याने ओरडते व्हॉट रब्बिश मी इथे काय करतीये. आणि आता असं म्हणून ती निघून गेली आहे. आणि या सुशीलाबाई ए मिताली म्हणून ओरडत असतात आणि युवराजवर ओरडतात पाहिलं ना ती पोरगी झुरतीये तुझ्यासाठी ती किती प्रेम करते तुझ्यावर आणि तू त्या धोकेबाज पोरीचा विचार करतोय त्या घाटवाडीच्या पोरीचाच अजून विचार करतोय. पळपुटी कुठली ती तुला सोडून निघून गेली आणि तू. युवराज मात्र 100 बात की एक बात. तो म्हणतो की आमच्या कारभारीण जिवंत आहे आणि आम्हाला त्यांच्यापासून
कोणीही वेगळं करू शकत नाही आईसाहेब, आम्ही लग्न करणार नाही आहोत असं म्हणून तो तिथे खाली बसून गेलाय. तेवढ्यात तिकडे मागून पिहू येते. आता पिहू म्हणते माईसाहेबांनी हे आंबी हळद पाठवली आहे. सुशीलाबाई तिच्यावर ओरडतात, काय ग तुझं मध्ये 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 करते, तुला वाटतंय ना तर तूच लाव, तशी पण तुझी लायकी तीच आहे पायापाशी, माझ्या हातात कशाला आणून देतेस, लाव तुझी तूच. आता असं म्हणून तर निघून गेल्यात तिथून. पण आता पिंकीला तर हेच हवं होतं. तिने ती आंबी हळद युवराजच्या पायाला लावायचं ठरवलंय आणि मनात विचार करतीये, देवा एवढ्या लवकर मला प्रसन्न होशील असं वाटलं नव्हतं मला. पिंकी आता युवराजला म्हणतीये, साहेब तुम्हाला माईसाहेबांनी हळद पाठवली आहे ही लावायला. युवराज म्हणतो, ठेवून द्या तिथे, माझी मी लावून घेईल नंतर, जा तुम्ही. तेव्हा पिंकी म्हणते, नाही नाही असं करून चालणार नाही, बिलकुल चालणार नाही, तुम्हाला ऐकावंच लागेल माईसाहेबांचं, बुजुर्गों की बातें ऐसी टालते नहीं है. युवराज तिच्याकडे बघतच राहतो आणि मनात विचार करतो, कारभारीन. आणि मग म्हणतो, ठीक आहे लावा तुम्हाला लावायची तर. आणि मग तिथे डोळे लावून झोपून जातो. पिंकी त्याला हळद लावायच्या आधी डोकं टेकून नमस्कार करते त्याच्या पायावर. युवराजला ते फील होतं आणि तो पुन्हा डोळे उघडतो. मग पिंकी लगेच त्याच्याकडे बघून स्माईल करायला लागते, असं दाखवते जसं काही झालंच नाहीये. आणि मग त्याच्या पायाला हळद लावायला लागते आणि मनात विचार करते, देवा मला ना माझ्या धनींसारखाच नवरा 7 जन्म हवाय. प्रेक्षकांनो छान दाखवलाय त्यांनी हा प्रसंग. पण पुढे आपण बघतोय प्रेक्षकांनो, धनंजय त्या गावाला बापूसाहेबांची वाट बघत असतो. बरीच रात्र झाली आहे. बापूसाहेब रात्री गाडीत तिथे पोहोचतात आणि गाडीमध्ये या दोघांचं बोलणं ऐकवलंय. बापूसाहेब म्हणतात, कशाला इथे मला बोलावून घेतलं, असं काय होतं की तुम्ही इथे तातडीने मला बोलवलं, काय झालं जावाई बापू, शांत का बरं बसले तुम्ही, बोला. आता धनंजय हळूच म्हणतो, हे बघा बापूसाहेब आपल्याला वाटलं होतं तसं काहीतरी विचित्र घडलंय, म्हणजे पिंकी जिवंत आहे. हे ऐकून बापूसाहेबांचे धाबे दणाणलेत. त्यांना आता त्या दिवशीचा प्रसंग आठवतो आणि ते ओरडतात, असं कसं शक्य आहे, मी तर स्वतः तिला दरीमध्ये ढकलून दिलं होतं, मी बघितलं होतं, ती घरंगळत खाली गेली होती, तिचं वाचणं शक्यच नाहीये. तुम्हाला तिची डेड बॉडी सापडली नाहीये का, तुम्हाला कोणतरी चुकीची माहिती दिली आहे जावाई बापू, काही पण बोलू नका. धनंजय म्हणतो, नाही बापू साहेब, अहो मला असंच वाटलं होतं, पण इथे गावकऱ्यांचं म्हणणं आहे की पिंकी ज्या दिवशी गेली त्याच्या दुसऱ्याच दिवशी इथे ट्रेकिंगसाठी काही लोक आले होते आणि त्यांना एका जखमी अवस्थेत एक बाई सापडली होती. त्या बाईला इथेच ॲडमिट केलं होतं या हॉस्पिटलमध्ये. मी सगळी कसून चौकशी केली आहे बापूसाहेब. तुम्हाला सांगतो या सगळ्याच्या बाबतीत इतकी कमालीची गुप्तता पाळण्यात आली की कोणाच्या कानोकान सुद्धा खबर गेलेली नाहीये. मी त्या एका नर्सला पैसे दिले हॉस्पिटलमध्ये, तेव्हा मला कळलं. तिला इथेच साताऱ्याच्या हॉस्पिटलमध्येच ॲडमिट केलं होतं आणि नंतर तिला शिफ्ट करण्यात आलं. त्या ट्रेकिंग करणाऱ्या लोकांच्या ग्रुपमध्ये एक डॉक्टर पण होती म्हणे, पण कसं काय कुठे हे अजून काही कळलेलं नाहीये बापूसाहेब, कारण कोणी काही खबरच लागू देत नाहीये. बापूसाहेब आता विचार करता, बापरे जावाई बापू, हे आपल्यासाठी खूप धोक्याची घंटा आहे. पिंकी जिवंत आहे हे युवराजला कळता कामा नये. काही झालं तरी आपल्याला तिच्या मरणाचा पुरावा शोधावाच लागेल किंवा तयार करावा लागेल. तेव्हा धनंजय म्हणतो, म्हणजे आपण आता पुन्हा खोटा पुरावा तयार करायचा का. बापूसाहेब म्हणतात, हो जावाई बापू, काहीतरी करावं लागेल आपल्याला. आता सध्या आपण शांत राहूयात, उद्या बाप्पाचं आगमन होतंय, बाप्पाचं सगळं झाल्यानंतर आपण बघूयात काय करायचं ते. माझ्या डोक्यात एक प्लॅन आहे. आता धनंजय आणि बापूसाहेबांचं असं काहीतरी ठरलंय, पण बाकी पुढे त्यांनी काय ऐकवलं नाहीये, एवढंच दाखवलंय. आता आपण पुढे बघतोय की पिंकीने छान मखर वगैरे तयार केलाय गणपतीसाठी. छबी पण डेकोरेशनसाठी मदत करते तिला. आता तेवढ्यात बाहेरून ढोल वाजवायचा आवाज येतो आणि पिंकी सगळ्यांना आवाज देते, माईसाहेब, उडबी सासूबाई, गणपती बाप्पा आले. युवराज बाहेर वाजत गाजत घेऊन येतोय बाप्पांना. पिंकी सगळ्यांना आवाज देते. माईसाहेब बाहेर येतात आणि पिंकीने केलेलं डेकोरेशन बघतात आणि तिचं खूप कौतुक करतात. भारी आहेस ग तू, काय छान छान आयडिया असतात तुझ्या डोक्यामध्ये. आणि त्या सुशीलाबाईंना सांगतात आल्यावर, अगं बघ की सुशीले, किती छान केलंय या पोरीने. पण सुशीलाबाई कधी कोणाचं कौतुक करतात का, आणि त्यातनं विशेष करून या पिंकीचं, तर त्या लगेच म्हणतात, अहो त्यात काय माईसाहेब, सगळ्या वस्तू चांगल्या चांगल्याच असतात ना तिथे सजवायला, मग चांगलंच होतंय की ते. काय ग मिताली कुठे. तेव्हाही म्हणते, मला माहिती नाही केव्हाची तर आवाज देते, त्या दारच उघडत नाहीये. चित्र येते आणि म्हणते, बघा आईसाहेब, मला आवरायला इतका वेळ लागत नाही, बघा ती किती वेळ घेते आवरायला, तरी पण मी छान दिसते ना तिच्यापेक्षा. लगेच या सुशीलाबाई म्हणतात, असं काही नाहीये चित्रे, अगं ती आवरायला वेळ घेते पण ती दिसायला सुंदर आहे बरं का तुझ्यापेक्षा. लगेच चित्रात चिडते आणि म्हणते, म्हणजे काय आईसाहेब, मी मितालीपेक्षा जास्ती छान दिसते. सुशीलाबाई म्हणतात, हां राहू दे, आता गणपती यायची वेळ आहे आणि इथंच बाचाबाची करायची का, जाय लवकर कामं बघ, आणि तू ग जाय त्या मितालीला बोलवून आण. तेवढ्यात युवराज दाराशी आलाय गणपती बाप्पाला घेऊन आणि हे औक्षणाचं ताट वगैरे तयार करताय. गणपती बाप्पाची मूर्ती मात्र सुरेख आणली आहे यांनी.
तर आपण पुढे बघतोय सुशीलाबाई औक्षणाचं ताट घेऊन औक्षण करतात बाप्पांना. युवराजच्या पायावर पाणी वगैरे सुद्धा घालण्यात आलंय. माईसाहेब पिहूला म्हणतात, जा ग पिहू, तू पण औक्षण कर बाप्पाला. आता ही येते सुशीलाबाईंच्या समोर, तेव्हा सुशीलाबाई चिडतात आणि म्हणतात, काय ग, सगळीकडे मध्ये मध्ये केलंच पाहिजे का तू? तुला मी मितालीला बोलवायला सांगितलं होतं ना, इथं काय तुझं लुडबुड? पिंकी म्हणते, अहो गेले होते की, पण त्या दारच उघडत नाहीये, त्याला मी काय करू? तेव्हा सुशीलाबाई म्हणतात, मग इथं काय घाई होती तुझी यायची? थांबली असती तिथे, मितालीला घेऊन आली असती सोबत. पण माईसाहेब चिडतात आणि म्हणतात, अगं सुशीले, सणासुदीचे दिवस आहेत, त्या पोरीला त्याचं काही नाही, तू जाय आणि स्वतः घेऊन ये तिला, उगाचच त्या पोरीवर आरडाओरडा करू नको. सुशीलाबाई वैतागतात आणि म्हणतात, हाय का सणवार, मला पण काही नाही का? नाही, घरात इतकी माणसं आहे, पण कामाला सगळीकडे मीच जायचं का? बरं आता जाते. आणि त्या चित्राच्या हातात औक्षणाचं ताट देतात आणि म्हणतात, चित्रे, हे औक्षण कर तू. आलेच मी मितालीला घेऊन. आता यांचं म्हणायचा असा अर्थ असतो की हिच्या हातामध्ये म्हणजे पिहूच्या हातात औक्षणाचं ताट देऊ नको. पण सुशीलाबाई जात नाही. तेवढ्यात लगेच पिंकीने त्या चित्राच्या हातातलं ताट घेतलंय आणि लगेच औक्षणाला उभी राहिली आहे. चित्राला जरा रागच येतो आणि सत्यादादाला सुद्धा. आणि बाकीचे सगळेजण तिच्याकडे बघतच राहतात. धनंजय, बापूसाहेब, डॉल्बी, सगळेच्या सगळे. पिहू लगेच औक्षणाचं ताट हातात घेते आणि युवराजला औक्षण करते. युवराजही तिच्याकडे बघतच राहतोय की ती एवढं सगळं म्हणजे कशी काय आपुलकीने करतीये. तर आता तिने युवराजला औक्षण केलंय आणि तेच कुंकू स्वतःच्या कपाळाला लावलंय. आणि हे सुद्धा सगळ्यांनी नोटीस केलंय बरं का प्रेक्षकांनो. आता पिंकीनं तिच्या वागण्या बोलण्यातून जाणून देते की ती पिंकीच आहे. पण इथे त्यांनी हा रिव्ह्यू पूर्ण केलाय. पुढे आपण बघतोय की मितालीने गणपती आल्यावर घरात थैथयाट करायला सुरुवात केली आहे. ती म्हणते की मला इथे राहायचंच नाहीये, मी इथे का राहतीये, मी इथून निघून जाणार. आणि ती सपकाळ साहेबांना बोलवते आणि चालली जात असते तिथून. पण पिंकी तिला थांबवते आणि म्हणते, काय मिताली ताई, एवढंच का तुमचं प्रेम? अहो होपची तोफ ब्लास्ट होऊ द्यायची नसती. आता होपची तोफ हा काही कॉमन शब्द नाहीये, तो फक्त पिंकी वापरते. म्हणून आता युवराजलाही लक्षात येते की ही कारभारीनच आहे. आणि सुशीलाबाई पण तिच्याकडे बघताय, रादर सगळेच जण तिच्याकडे बघताय असं दाखवलंय. पण आता या बापूसाहेबांचे आणि सुशीलेचे धाबे दणाणलेत. बापूसाहेबांनी सुशीलेला बोलावून सांगितलंय की पिंकी जिवंत आहे. आणि सुशीलाबाईच्या चेहऱ्यावर घाम फुटलाय आणि तेवढ्यात तिथे ही सुद्धा जाते. तर मला असं वाटतं प्रेक्षकांनो, या तिघांमध्ये अंतर्वाद कदाचित दाखवतील. कदाचित पिंकी स्वतःहून सांगू शकते बापूसाहेबांना की मी पिंकी आहे म्हणून. म्हणजे असं काहीतरी एक अंदाज वाटतोय मला. पण काय वाटतं तुम्हाला, कशा प्रकारे हे सगळं सत्य बाहेर येईल? पण प्लीज लवकरात लवकर रिव्हील करा. कदाचित गणपती बाप्पाच्या विसर्जनाच्या वेळी वगैरे हे नक्की रिव्हील करतील असं वाटतंय तरी खरी. तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा हं. आणि प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. प्लीज सबस्क्राईब माय चॅनल अँड एन्जॉय माय ऑल रिव्ह्यू. धन्यवाद.